राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रसाद हॉलच्या प्रांगणात पाचोरा भडगाव तालुक्यातील डॉक्टर, वकील, अभियंते, व्यापारी, प्राध्यापक, शिक्षक व प्रतिष्ठित व्यक्तींशी संवाद साधण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। मेळाव्याप्रसंगी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी समाजातील महत्त्वपूर्ण घटना व गरजांवर प्रतिष्ठानशी संवाद साधला। या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा पाचोरा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नानासो संजय वाघ, माजी आमदार राजीवदादा देशमुख, भैयासाहेब ॲडव्होकेट रवींद्र पाटील, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो विटी जोशी, अनिल भाईदास पाटील, विजय पाटील, विलास पाटील, प्रमोद पाटील, खलीलदादा देशमुख, अशोक मोरे, ॲडव्होकेट विश्वासराव भोसले, दुष्यंतभाई रावल, रणजित पाटील सर, शशिकांत चंदिले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। बघूया ध्येय न्यूजच्या कॅमेऱ्यातून खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पाचोरा येथे प्रतिष्ठानशी साधलेला संवाद। नमस्कार, आमच्या आमंत्रणाला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे सुरुवातीला स्वागत करते आणि मनपूर्वक आभार मानते। हा कार्यक्रम नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा थोडासा वेगळा आहे। मी माझ्या लोकसभा मतदारसंघाची गोष्ट आवर्जून करते की आपण सगळे प्रोफेशनल्स आहात, त्यामुळे तुमचे प्रश्न हे बाकीच्या लोकांपेक्षा वेगळे आहेत थोडेसे। आणि प्रोफेशनल्सचा गेल्या 4-4.5 वर्षात एक मोठा बदल मी बघते की माझ्या आयुष्यात, माझ्या सामाजिक आयुष्यात, शैक्षणिक आयुष्यात मी कधी डॉक्टर, वकील, केमिस्ट यांनी आंदोलन केलेलं मी कधी पाहिलेलं नाही। मी पहिल्यांदा अतिशय टोकाची भूमिका घेऊन मग व्यापारी रस्त्यावर उतरले, डॉक्टर रस्त्यावर उतरले, वकील रस्त्यावर उतरले आणि सर्वसामान्यपणे आम्ही जे करायचं असतं ते काम तुम्ही करायला लागला। याचा अर्थ आम्ही पार्लमेंट इथे कुठेतरी कमी पडतं का हा प्रश्न कुठल्या बाजूला असो, सत्तेत असले किंवा विरोधात असले, हा माझ्या मनात यायला लागला। आणि प्रत्येक विरोध कशाला होता याचा जेव्हा मी अभ्यास केला तेव्हा डॉक्टरांचं उदाहरण घ्यायचं तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की नवीन जे डॉक्टरांचं बिल येतंय त्याच्यात सगळ्या डॉक्टरांचा विरोध आहे। त्याच्यात थोड्याशा खोलात मी गेल्याने विचारलं की डॉक्टरांचा का विरोध आहे। डॉक्टरांनी आम्हाला समजून सांगितलं की हे जे बिल आहे याच्यात सगळं अंमलबजावणी झाली तर फक्त जी मोठी 3-4 मोठी प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ती जगते, जे छोटे डॉक्टर जे ग्रामीण भागात जातात त्यांची हॉस्पिटल्स बंद करावी लागतात। आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की कुठल्याही शहरात जेव्हा डॉक्टरांशी बोलते तेव्हा प्रत्येक डॉक्टर मला एकच सांगतो की आम्ही डॉक्टर झालो पण आज आम्हाला बाबूगिरी करण्यात जास्त वेळ जातो। पेशंटपेक्षा सरकारी कागदपत्र आणि आलेला इन्क्वायरी करण्याला माणूस ह्याच्यातच आमचा वेळ जातो, पेशंटला आम्हाला वेळ देता येत नाही। आणि इथून पुढे असेच नियम कायदे असतील तर आम्हाला आमच्या मुलांना डॉक्टर करायचं नाही असं सगळे डॉक्टर मला सांगतात। हेही डॉक्टर हेच म्हणतात, हो म्हणतात। केमिस्टचं तसंच झालं आहे, ऑनलाईन केमिस्ट झाले, ऑनलाईनला कुणाचाच विरोध आहे। शेवटी बदलाबरोबर आपण पण बदललं पाहिजे, पण त्याबरोबर ऑनलाईन असताना ऑनलाईनवर जर चुकीची औषधं, म्हणजे उदाहरण द्यायचं तर कोडिन नावाचं जे औषध आहे ते खोकल्यासाठी घेतात, ते लहान मुलं घेतात साधारण 14, 16, 17 आणि त्यांनी नशा करता येतो अशी एक आहे। अरे कोडिन ऑनलाईन असावं का नसावं याच्यावर समाजातील चर्चा झाली पाहिजे। त्याचबरोबर स्त्री भ्रूण हत्येबद्दल आपण सगळे बोलतो। आता एखादं मूल पोटात असताना काही कारणापूर्वक त्या महिलेला ते नको असेल आणि डॉक्टरची परवानगी असेल तरच तिने अबॉर्शन करावं आणि ते पण सुपरवाइज व्हावं। ते जर हे औषध जे आता ऑनलाईन मिळतं ते अनसुपरवाइज घेतलं तर त्या महिलेला इंटरनल ब्लिडिंग होऊ शकतं, हे डॉक्टर माझ्यापेक्षा जास्त सांगू शकतो। आणि त्याच्यामुळे हे ऑनलाईनवर कुठल्या गोष्टी असाव्या किंवा नसाव्या, आज आपण कुठल्याही केमिस्टकडे गेलो, फार्मसिस्ट नसला तर त्याच्यावर ॲक्शन होतं। आता या ऑनलाईन कंपनीत फार्मसिस्ट आहे का? फार्मसिस्ट आहे। मग कशावर नाही ऑनलाईन कंपनी जिंकली आहे त्याच्यात हे अभ्यासपूर्वक औषध देत आहे, बरोबर औषध देत आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न, व्यापाऱ्यांच्या GSTमुळे होणारी अडचण, त्या सगळ्या प्रश्नांवर एक चर्चा व्हावी, ही एक चर्चा होते। कारण त्यात बरेचसे निर्णय केंद्र सरकारने घेतलेले ज्याला लेजिस्लेशन म्हणतो आपण, हे सगळे नियम कायदे दिल्लीत बनून येतात, त्याच्यामुळे तुम्ही सगळे आज रस्त्यावर त्या निर्णयाच्या विरोधात उभे राहिले। आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की ह्याच्यावर आपण सगळ्यांनी मन मोकळेपणे बोलावं, कारण
हे बोलत असताना आमच्या पक्षाचा स्टँड काय हेही तुम्हाला कळलं पाहिजे, किंवा तुम्ही काही चांगल्या सूचना आम्हाला केल्या तर आमचं जे पार्लमेंटमध्ये तुमच्या बाजूचं आर्ग्युमेंट असेल ते जास्त स्ट्रॉंगर रीतीने करू. जे डॉक्टरांसाठी मी सांगते, आम्ही एवढा विरोध केला म्हणून ते डॉक्टरांचं बिल थांबवलं, तुम्ही आंदोलन केलं, आम्ही विरोध केला म्हणून 2 वाजता देशाचे मंत्री नड्डाजी आलेले, त्यांना परत जावं लागलं कारण का ते बिल कोणी त्यांना चर्चेला आणून दिलं नाही. आणि आत्ता सरकारने ते कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवलं. कोल्ड स्टोरेज म्हणजे बिल मागे घेतलेलं नाही. त्याच्यामुळे केव्हा GSTमध्ये होणारे, सोनारांचे होणारे अडचण, असंख्य व्यवहारामध्ये अडचण येतात आणि व्यवहार जगला नाही, बाजारपेठ राहिली नाही तर या गावाची इकॉनॉमी, या देशाची इकॉनॉमी, राज्याच्या इकॉनॉमीचं काय होणार, नोकऱ्या कशा मिळणार. त्यामुळे या गोष्टीची एक चर्चा व्हावी आणि तुम्ही आम्हाला सूचना करा की तुमच्या बाजूने अजून जे योग्य आहे ते डॉक्टरच्याही हिताचं आणि पेशंटच्या हिताचं याचा सुवर्ण मते आपल्याला गाठायचं. त्यामुळे तुम्ही जर सूचना केल्या तर आम्हाला दिल्लीमध्ये तुमची बाजू मांडण्यासाठी जास्ती आम्हाला तुमचा सहकार्य हवं आहे. आणि त्याबरोबर तुमच्या हक्काचा एक आवाज म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिल्लीत आहे हे मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे. तुमच्या वतीने तुमच्या कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या बाजूने दिल्लीत जे काही करावं लागेल ते जरूर करेल, पण तुम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे सांगण्यासाठी मी आज आले. तर फोरम इज ओपन. तुम्हाला ज्याला काही सूचना करायच्या असतील त्या मन मोकळेपणे करा, त्याची मी नोंद करून घेईन आणि आमच्या बाजूने जेव्हा जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्हाला बोलायची संधी मिळेल जेव्हा आम्हाला विरोध करायचा असेल, एखादा प्रश्न टाकायचा असेल, आवर्जून तुमचे हे प्रश्न मी जरूर पक्षाच्या वतीने आम्ही सगळे मिळून मांडू. पुन्हा आपण आलात त्याबद्दल आपलं स्वागत करू. फोरम इज ओपन. ज्याला काही सूचना करायच्या मन मोकळेपणे करा. धन्यवाद. आदरणीय ताई साहेब, सन्माननीय व्यासपीठ आणि शहरातील बुद्धिजीवी वर्ग, सर्वप्रथम मी ताई साहेबांचं अभिनंदन करतो. या अभिनंदन यासाठी की आज शासनाकडनं ते केंद्र शासन असो की राज्य शासन असो बुद्धिजीवी वर्गाचा आवाज दाबला जात आहे. असं असताना त्या आपला आवाज ऐकण्यासाठी इथपर्यंत आले आहे. डॉक्टर असो, वकील असो, व्यापारी असो, त्या काय समस्या असतील, काय सूचना असतील त्याप्रमाणे आपल्याला न्याय मिळण्याचे प्रयत्न करण्यासाठी ते आले आहेत, म्हणून मनापासून अभिनंदन करतो. आता मी व्यवसायाने वकील आहे, त्यामुळे सर्वप्रथम एक वकिलांचा अर्थकारण, समाजकारण, राजकारण अशा दृष्टीने मी काही नम्र सूचना मी करू इच्छितो. आमच्या व्यवसायामध्ये, वकील व्यवसायामध्ये वकिलांना ऑफिसर ऑफ द कोर्ट म्हटलं जातं, परंतु अशी अवस्था आहे की वकील ज्यावेळा 7व्या वर्षी रिटायर होतो त्यावेळा आम्हाला आमच्या बार कौन्सिलच्या वेलफेअर फंडाकडून फक्त 30,000 रुपये मिळतात. वर्षभराची कमाई काय 30,000 रुपये, ज्यासाठी त्यांनी प्रत्येक त्याच्या वकीलपत्रावरती 5 रुपयाचे वेगळे तिकीट लावलेलं असतं. आम्हाला इतके मिळतात, या व्यतिरिक्त आम्हाला कुठेही मदत मिळत नाही. आता यासाठी बार कौन्सिल विलासराव देशमुख जो मुख्यमंत्री असताना की ही रक्कम 5 लाख करावी असा ठराव करून शासनाकडे पाठवतो, तो अजून प्रलंबित आहे. त्यावरती आम्हाला कुठलाही न्याय मिळाला नाही. मध्य प्रदेशात 7 लाख रुपये मिळतात, केरळमध्ये ती रक्कम 9 ते 11 लाख रुपये आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने बार कौन्सिलच्या ह्या प्रस्तावाला अजूनपर्यंत कुठलीही दाद दिलेली नाही. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि कायदे असेल, ग्राहक हक्क संरक्षण कायदा असो, रिस्टॉरेशन लँड ट्रायबल कायदा असो, त्या कायद्यामध्ये एक नोट येते पूर्ण की ॲडव्होकेट्स आर बॅन फ्रॉम एव्हिडन्स, की या ठिकाणी वकिलांचं काम नाही. मला असा प्रश्न विचारायचा आहे, एखाद्या MBBS डॉक्टरला तू अमुक रोग तपासू नको असं कायदा सरकार करते, मग आम्हाला काय बॅन केलं जातं? असे काही कायदे, ग्राहक हक्क संरक्षण कायदा, ग्राहक हक्क संरक्षण कायदा, रिस्टॉरेशन लँड ट्रायबल असे जे काही कायदे ठरवले त्या कायद्यामध्ये अंगभूत तरतूद अशी आहे की या ठिकाणी वकिलांना ॲपिल होता येणार नाही.
आता मला हे सांगत आहे की MBBS डॉक्टर असतो, तू अमुक रोज तपासायचं नाही असं कुठे कायदा आहे? मग आम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे जो आमचा हक्क आहे त्या हक्कापासून आम्हाला वंचित केलं जातं. आमचं प्रोफेशन आहे आणि त्याला कारण काही दिलं नाही. का केलं म्हणजे काहीच कारण नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आता तिथल्या लोकांना पण अनुभव असेल आणि या समस्येनं महाराष्ट्राचा पूर्ण शेतकरी त्रस्त आहे. हा बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट 1927. माझे वडील वारले. मी ज्यावेळेला कोर्टात वारसा दाखला घ्यायला जातो त्यावेळेला सांगितलं जातं की या जमिनीची ज्या वडिलांच्या नावावर इतकी जमिनी घर आहे त्या रजिस्टरचे व्हॅल्युएशन काढून आम्हाला आणि त्याच्यावरती आम्हाला स्टॅम्प भरावा लागतो. तो स्टॅम्प इतका असं करून की मी माझ्या वडिलांची जमीन वारस करून खरेदी विक्री करून घेतो. बॉम्बे रेग्युलेशन आहे. आता माझं एक मत आहे, बॉम्बे रेग्युलेशन 2003 शिक्षण पाहून ते कोर्ट स्टॅम्प बघा. आता माझं एक मत आहे की हिंदू वारसा कायदा असतील तो, मुस्लिमांसाठी त्याचा पर्सनल कायदा असतील तो, आणि नाही कोणासाठी जनरल इंडियन सक्सेस भारतीय वारसा कायदा असतील तर असं असताना अशा जुन्या कायद्याचा आधार घेण्याची गरजच काय? आज माझ्या वडिलांच्या नावे कर्ज माझ्या नावाला आपोआप होतो वारस नाही, परंतु माझ्या वडिलांच्या जी जमीन असते तिचा वारसा हक्क मला घेऊन त्यांना कोर्टामध्ये इतके पैसे आणायचे शेतकऱ्यांनी. अक्षरशः म्हणजे आज 1,25,00,000 आहे. कुठले प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन म्हटलं की लाखोच्या पुढे आणि शेतकरी त्रस्त होऊन जातात. कोर्टामध्ये आधी वकील मंडळी बसली. शेवटी काही लोक सांगतात कोर्टाने ऑलरेडी इतकं स्टॅम्प भरतो तर मला तो वारस दाखला नको, सोडून निघून जातो, नको तर मला वारस. तर या बाबतीत काही आपलं सरकार निश्चित देणार आहे. त्यामुळे आमच्या समस्या आपण सहानुभूतीने विचार करावा अशी माझी विनंती. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता जर महसूल न्यायालयात बाबतीत माझी तक्रार, त्यांच्याकडे असतात पीक पेरायचे केसेस असतात, त्यांच्याकडे मामलेदार कोर्ट ॲक्टप्रमाणे रस्त्याचे केसेस असतात, त्यांच्याकडे नोंदीचे केसेस असतात. होतं काय तरी ही मंडळी ही अर्धनैतिक मंडळी, त्यांच्या पाठीमागे न्यायिक काम पण असतं आणि त्यांचं एक्झिक्युटिव्ह वर्क पण असतं. आणि त्यामुळे ही मंडळी सतत कुठे साहेब पंचायतीच्या मिटिंगला गेलेलं आहे, अमुक मिटिंगला गेलेलं आहे, कधी ते काम वेळेवरती होत नाही. आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या एक्झिक्युटिव्ह अधिकाऱ्यांना न्यायिक ज्ञान असतंच असं नाही. त्यामुळे परिणाम होतं काय, अगदी स्पष्टपणे खरं सांगायचं, तिथे निकाल एक तर ते पुढाऱ्यांच्या सरकारी जो असेल त्याच्या फोनवर न होता किंवा कायद्याच्या आधारे न होता काय द्यायचं याच्या आधारे होता. तर यावर असा उपाय करता येते की एक महसूल न्यायाधीश म्हणून एक स्वतंत्र न्यायाधीश नेमावा आणि त्याची बसण्याची व्यवस्था दिवाणी कोर्टातच करावी. आणि हे त्यांना जे न्यायिक अधिकार आहेत महसूल यंत्र ते सर्व न्यायिक अधिकार त्यांना द्यावे. म्हणजे कसं हे यांचं एक्झिक्युटिव्हवरही चांगल्या प्रकारे करू शकतील आणि तिकडे न्यायदान वेळोवेळी होईल आणि वेगाने होईल आणि खरं होईल. आणि त्यामुळे इतर कॉम्प्लिकेशन वाढणार नाही, समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल. एक म्हण होते आपल्याला की जस्टिस डिलेड जस्टिस डिनाईड. आणि आपल्या जुडिशरीचे 2 दोष आहेत, एक डिलेनेस आणि कॉस्टलीनेस. डिलेनेस याला जबाबदार तुम्ही जास्तीत जास्त न्यायाधीशांची व्यवस्था करणं याच्या शेवट टाकलं. आज आला हायकोर्टाने सुट्या रद्द करून काही शक्य नाही. पण दुसरं आहे कॉस्टलीनेस. आज आपला जर कोर्टात जायचा म्हटलं तरी जो स्टॅम्प लागतो जवळजवळ 100 रुपये स्टॅम्प द्यावा लागतो. तुम्हाला कोणाचा हक्क मागायचा व्हॅल्युएशन नाही. भारतामध्ये सगळ्यात जास्त कोर्ट स्टॅम्प हे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे काय तुम्ही माझं पैसे स्टॅम्प भरायला वकिलांची फी कुठून जाईल, मी काय मागितलं ते. तुम्ही लोकांना न्याय नाकारतात असं चित्र तयार झालं नाही. अक्षर लोक सहन करून घेतात, नाही हो काय वाद सोडून गेलं काय करायचं तुम्हाला. आणि त्यामुळे जेव्हा आपण शासन करते व्हाल एक आमच्याकडे नम्र अपेक्षा, हे आमचे प्रश्न आहे, हे आमच्याच समाजाचे प्रश्न आहे. तर आपल्या राजकारणाचा समाजकारणासाठी तो अशी आमची अपेक्षा आहे. एवढं बोलून घेऊ शकतो. सर्वप्रथम मी डॉक्टर जयंत पाटील, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला आमचे प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी राष्ट्रवादीचे इथले आमचे प्रमुख
दिलीप भाऊ, संजू नाना आणि इतर सर्वांचा मी आभार मानतो. आणि त्याचबरोबर आमचे प्रश्न शेअर करण्यासाठी आणि आम्हाला समजून घेण्यासाठी ताई इथं आल्या, त्यांचं मी मनापासून आभार मानतो. मला थोडक्यात मी डॉक्टर तर मला थोडक्यात 2-3 प्रश्न विचारायचे आहेत की आपण प्रत्येक पक्षाचे किंवा कार्यक्रम ऐकतो, घोषणा ऐकतो, राष्ट्रीय स्तरावरच्या बऱ्याच गोष्टी ऐकतो, परंतु ग्रासरूट लेवलला, इंटिरियरला, तालुका प्लेसला हे जे इम्प्लिमेंट होताना आपण पाहत नाही. याच्यात खूप मोठी दरी आपण बघतो. आता आमचे वकील साहेब मित्रांनी सांगितलं की आपल्याकडे न्यायव्यवस्थेमध्ये प्रलंबित बाबी खूप आहेत आणि न्यायाधीश नाही. आपण आता एक कार्यक्रमात ऐकलं एका शेतकऱ्याचा मुलगा तो म्हणतो आमच्या प्रश्नांना व्यवस्थित व्यासपीठ मिळत नाही. माझा असा प्रश्न आहे की आपल्याकडनं काही असा कार्यक्रम आहे का इनोव्हेटिव्ह किंवा तालुका स्तरावर पक्ष किंवा बाकीच्या गोष्टी तर असतीलच, परंतु एखादा शेतकरी आहे गरीब खेड्यामध्ये त्याच्यापर्यंत पोहोचून त्याच्या काय समस्या आहे असं विचारून त्याचं योग्य मांडणी करून आपण त्याच्यावर काही उत्तर देऊ शकतो का? दुसरा माझा प्रश्न आहे ताई की एक मी प्रश्न विचारतो. दुसरा प्रश्न असा आहे की याच्याबद्दल म्हणजे तुमचं विजन काय आहे, तुमचं रोडमॅप काय आहे याच्याबद्दल? आपण कुठल्याही गावात गेलो तर रस्त्यावर आपल्याला 50-100 लोक रिकामे बसलेले दिसतील, पण शेतामध्ये जर काम करायचं असलं तर आपल्याला योग्य मजूर मिळत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये वैद्यक शास्त्रात आमचा व्यवसाय आहे, त्याच्यातही असं आहे की आपल्याकडे रोगी खूप आहे, डॉक्टरांची कमी. आणि आपण आता स्वातंत्र्य मिळून आपल्याला भरपूर वर्ष झाले, आपण जे जुने प्रश्न आहेत हुंडाबळी झाला, अंधश्रद्धा निर्मूलन झाला, हिंदू मुस्लिम झाला, काय असेल याच्यावरच विचार करतोय. तर याच्यासाठी नवीन विजन किंवा काय करायला पाहिजे याच्याबद्दल तुमचं मत काय आहे मला जाणून घ्यायचं. आणि एक छोटासा आणखी की त्याच्यावर उत्तर देण्यासाठी तुम्ही कुठला प्रश्न जास्त त्याला महत्त्व देतं की आपल्याकडे सगळं मोठं आहे मला जाणून घ्यायचं आहे. धन्यवाद. मी 2-3 महत्त्वाचे विषय मांडले. पहिला तरी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की इम्प्लिमेंटेशन करायला काय आहे. इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी प्रशासन आहे आणि ती सिस्टम चालली पाहिजे. म्हणजे मी माझं एक आयसोलेटेड उदाहरण देते. माझा लोकसभा मतदारसंघ ज्याच्यात 9 तालुके, 9 तालुक्याला अध्यक्ष आहे. प्रत्येक सिस्टमप्रमाणे जिल्हा परिषदचा मेंबर आहे, पंचायत समितीचा मेंबर आहे. प्रत्येक पंचायत समितीच्या मेंबरमध्ये रफली 8 ते 10 गावं असतात, त्याच्या खाली सरपंच. आता गावात कधी गेलं एक तर आमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो एक सिस्टमप्रमाणे. आणि माझा प्रयत्न नेहमीच असतो की असेल आमदार तिथे वेल एंड गुड, नसेल तर पक्षाची सिस्टम ही सगळी यंत्रणा तालुक्यात चालली पाहिजे. तिथे टाचणी पडली तरी आम्हाला कळलं पाहिजे पहिली गोष्ट. आणि टाचणी पडली तर म्हणजे फक्त इलेक्शन पुरतं नाही, इलेक्शन वर्षातून एकदा मॅक्सिमम येते, एक धरले तरी, पण वर्षभर त्या लोकांना आपण त्यांच्यासाठी आहोत, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहोत. नाही माझ्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचं एक ऑफिस आहे जे 24/7 उघडं असतं. कोणी या इथून मदत घेऊन जा. पण त्याच्याबरोबर प्रशासनाचं जी सिस्टम आहे ती ॲट द बॉट कोणीतरी ॲट टॉप सांगितलं पाहिजे की हे सगळे ग्रामसेवक टू कलेक्टर ही सगळी यंत्रणा चांगली चाललीच पाहिजे. अनेक जिल्ह्यांमध्ये ती चांगली चालते कारण का प्रशासनाने सगळे मिळून एकत्र काम करतात. पण त्याच्यातला एक कोणीतरी लिंक वीक असेल तर ती सिस्टम चालेल. ते मग कुठली कुणाची सत्ता असू दे, पालकमंत्री हॅज टू बी ऑन द बॉल, कलेक्टर हॅज टू बी ऑन द बॉल, तिथला ग्रामसेवक, तिथला BDO. माझे 9च्या 9 BDO हे उत्तम काम करतात कारण का आम्ही किंमत म्हणून करतो. जरी मी विरोधातली खासदार असले तरी माझे BDO माझ्यासाठी वेळ करतात आणि मी आमचे एक मैत्रीचं नातं आहे BDO बरोबर. तर ती सिस्टम यंत्रणा चालवण्यासाठी एव्हरीबडी हॅज टू वॉक इन एक्स्ट्रा माईल. ती सिस्टम आहे का? हो, ती सिस्टम आहे. पॉईंट नंबर 2 तुम्ही म्हणला स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी हे जुने मुद्दे, हे जुने मुद्दे नाही आहे यात. त्याच्यावर हे करतोय कारण का ते एक्झिस्ट. तुमच्या माझ्या घरात होत नसेल पण असंख्य महिला आहेत ज्यांचा नवरा दारू पिऊन रोज त्यांना मारतो, रोज त्यांना टोमणे बसतात. त्याच्यामुळे तुम्ही डिजिटल इंडिया मोबाईल घेऊन बायकोला रोज लाथ घालणार असेल तर उपयोग काय त्या डिजिटल इंडियाचा? स्वच्छच जेव्हा समानता आणि फक्त मी महिलांसाठी म्हणत नाही, हे आपल्या सगळ्यांसाठी म्हणते. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वेगळे. ज्या ज्येष्ठ नागरिकांमुळे आज आम्ही इथे उभे आहोत, आज सगळे ज्येष्ठ नागरिक सुखी आहेत का? त्यांना वेळेवर पेन्शन मिळतं आहे का? तर नाही. त्यांची पेन्शनची मागणी पूर्ण झाली आहे का? तर नाही. त्याला हा समाज मान सन्मान देतोय का? तर नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे त्याच्यामुळे एक आम्ही
इतकं पण आपण असंवेदनशील होऊ नये की टेक्नॉलॉजीवर सगळा विश्वास आणि माणुसकीच कुठे. टेक्नॉलॉजी हा एक एक्सटेन्शन आहे माणुसकीचं. आपण टेक्नॉलॉजीसाठी नाही, टेक्नॉलॉजी आपल्यासाठी. त्याच्यामुळे त्याची उलटी गिनती होता कामा नये. माझं विजन असं आहे की सोशल सेक्टर ज्याच्यावर आपण बोलणंच बंद केलं आहे. सगळ्यांना बुलेट ट्रेन पाहिजे. अरे बुलेट ट्रेन नसेल आणि माणुसकी असेल, त्या बुलेट ट्रेनचं करू काय मी? ती बुलेट ट्रेन पाचोऱ्यावरनं मला मुंबईला नेत नाही आहे किंवा कुठेही नेत नाही. ती मुंबई अहमदाबादला जाते. मुंबई अहमदाबादला ऑलरेडी रस्ता आहे. मुंबई अहमदाबादला चांगला 4 लेन हायवे विमान आहे. कोण बुलेट ट्रेन मागते? जे तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त समजतं. मला बेसिक न्यूट्रिशन नसेल तर रोज मोदक खाऊन माझा अनिमिया जाणार नाही आहे. मोदक खाऊन मला डायबिटीज होणार, हो. मला भाकरी भाजी खाऊन डायबिटीज होणार का? ते नाही. त्याच्यामुळे बेसिक ॲम्युनिटीज म्हणजे तुम्हाला आवडो टेक्नॉलॉजी या देशात येते, त्याचं मी स्वागतच करते. वायफाय असलंच पाहिजे. कुठली गोष्ट बॅन करू नका या मताची मी आहे. समाजात सगळं असलं पाहिजे. आपल्याला हिंमत पाहिजे नाही म्हणायची. त्यामुळे ह्या कधी चर्चेत मी पडत नाही, पण त्याबरोबर बेसिक ॲम्युनिटीज तुम्हाला आवडो हा थर्ड वर्ल्ड नेशन आहे आणि या सगळ्या नेशनचा बेसिक प्रॉब्लेम हा पॉप्युलेशन आहे, ज्याच्यावर कोणीच बोलत नाही. पॉप्युलेशन कंट्रोल जोपर्यंत होत नाही, म्हणजे जर 5 रुपये येत असतील तर ते 50 लोकांमध्ये वाटले जातात. बाकीच्या देशांमध्ये ते 1 नाही 1/4 माणसावरती खर्च केले जातात. त्यामुळे जोपर्यंत आपला बेसिक पॉप्युलेशनचा प्रश्न, एकीकडे आपल्याला सांगतात सगळ्यात मोठं मार्केट आहे. ते मार्केट काय आहे? कन्झम्पशन करणारे लोक आहेत. इट्स नॉट अ फ्लॅटरिंग थिंग. लोकसंख्या इतकी आहे म्हणून वी आर अ गुड मार्केट. मॅकडॉनल्ड्स का इथे येऊन आलू टिक्की बर्गर करतं? कारण का तो अमेरिकेत जेवढे विकतो ना त्याच्या 5 पट तो इकडे विकतो. तुम्ही डॉक्टर आहात, अमेरिकेला सगळे डॉक्टर करतात. तो महिन्याला जेवढे पेशंट बघतो ना तेवढे तुम्ही दिवसाला इथे बघतात, त्याच्या तासाला बघा. त्यामुळे क्लिनिकल एक्सपर्टीज जो ह्या देशात आहे तो सगळा टॅलेंट तुमच्या सगळ्यांमध्ये, पण एक बेसिक प्रॉब्लेम लोकसंख्येचा आहे. त्याच्यामुळे माझं विजन या राज्यासाठी आणि देशासाठी आहे. जो माझं विजन आहे म्हणजे माझ्या मतदारसंघात मी ते केलेलं आहे. माझ्या लोकसभा मतदारसंघात प्रत्येक अंगणवाडीला वीज आणि पाण्याचं कनेक्शन हा आम्ही एक मोठा उपक्रम गेले 1 महिना राबवतोय, जो ह्या दिवाळीपर्यंत. मी चॅलेंजली तुम्हाला सांगू शकते प्रधानमंत्र्यांच्याही मतदारसंघात जे नाही आहे, जे माझ्या मतदारसंघात आहे, कारण ते माझं विजन आहे. त्यांनी दुसरं काहीतरी चांगलं केलं असेल, मी नाही म्हणत नाही. शेवटी ते प्रधानमंत्री आहेत, सगळंच त्यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांचं विजन दुसरं असेल, पण माझं म्हणणं आहे की गरीब कष्ट करणाऱ्यांची मुलं अंगणवाडीत जातात. जर अंगणवाडीमध्ये अंधार असेल, पाण्याचं कनेक्शन नसेल तर स्वच्छता, आजार, की बाईने कुठे न्यायचं त्या मुलांना, स्वयंपाक कुठल्या पाण्याने करायचा? अंधारात अंगणवाडीचा कॉन्सेप्ट उत्तम आहे, पण कुठल्याही अंगणवाडीत तुम्ही जा तिथे अंधार असतो, मिणमिणता अंधार. पण तिथे लाईट नको का? आपली मुलांनी का अंधारात राहावं? भारनियमनाचा विषय आहे, मला माहिती आहे. याच जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री येऊन गेले आणि तुम्हाला भारनियमनाची गिफ्ट देऊन गेले. गेल्या 3 दिवसामध्ये आम्ही इतका खटाटोप केला आहे की काल संध्याकाळी भारनियमन मागे घेतले. त्यामुळे तुम्ही विचार करा की ह्या सगळ्या गोष्टी, भारनियमन कशामुळे झालं? बॅड प्लॅनिंग. कोळसा कमी पडलाच कसा? हे गरजच नाही आहे. आणि आमची सत्ता असताना सारी काँग्रेस चोर आहे, काली आहे. आठवतं का तुम्हाला? कोळशाचा घोटाळा झाला म्हणून हेच सरकार आमच्या नावात होतं. काय झालं होतं घोटाळ्याच्या पुढे? कुछ नाही. आता बोलत पण नाही त्या कोळशाबद्दल. आणि मग ह्यांच्या वेळेस जेव्हा कोळसा मिळत नाही तेव्हा आम्ही म्हणू का साली भाजप चोर आहे आणि कोळसा आहे? दिस इज नॉट द लेवल ऑफ पॉलिटिक्स. आमचं म्हणणं आहे, आम्ही उगाच त्यांना कोळशाचा घोटाळा वगैरे असलं उगाच काहीतरी खोटं लोकांना फसवाफसवी करणार नाही. दिस इज अबाउट ॲडमिनिस्ट्रेशन, गुड फेअर ॲडमिनिस्ट्रेशन, जे भाषणातून आणि जाहिरातून होत नाही. जाहिराती या खोट्या असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते एक स्वप्न असतं मार्केटिंगचं. म्हणून प्रशासनाने जाहिराती नसतात करायच्या, प्रशासनाने जाहिराती करायच्याच नसतात या मताची मी आहे. प्रशासनाने प्रशासनाचं करायचं असतं. म्हणजे मग आता मॉडेलमध्ये आणि आपल्या पंतप्रधानामध्ये अंतर काय राहिलं? ते सगळं मार्केटिंगच करतात त्यांचं. इट्स अ व्हेरी सिरियस इश्यू. माझं ऑब्जेक्शन आहे त्याला की देशाचे प्रधानमंत्री हे देशाची जाहिरात जरूर परदेशात करा, पण ह्या राज्यात करू नका. ते जे बोर्ड लावलेत ना पेट्रोल डिझेलचे, ते कशासाठी त्याच्यावर प्रधानमंत्री ते भाड्याने दिले आणि त्याची सबसिडी पेट्रोल डिझेलला मिळाली ना तर तुमच्या सगळ्यांना पेट्रोल डिझेल स्वस्त होईल. उद्यापासून मी जबाबदारी तुम्हाला सांगते.
त्याच्यामुळे या सगळ्या जाहिराती, फुल पेज जाहिराती रोज वर्तमानपत्रात येतात. कशासाठी? फुल पेज जाहिराती फावतं कुणाचं? यांचा पेपर चांगला चालतो. पैसे कुठून येतात? प्रधानमंत्री पंचपक्षाकडून देतात? नाही, आपण सगळे टॅक्स भरतो, मी पण टॅक्स भरते. त्या टॅक्सच्या पैशातून त्या जाहिराती फुल पेज जातात, ज्या यांच्या वर्तमानपत्रात येतात. चुकीचं बोलत असेल तर मला थोडावं तुम्ही. जनतेपर्यंत त्यांच्या जाहिराती तुम्ही पोहोचवता. सुविचार सांगू का? त्यांचे सुविचार, पोरी उचलून जायची जाहिरात करतात, हे सुविचार आहेत. दारूच्या बाटलीवर पोरीचे फोटो लावायचे, सुविचार आहे. कोणाला सांगताय सुविचार? इतकं असंवेदनशील सरकार नाही. तुम्ही पण शेतकऱ्याचे मुलगा असाल ना, दुष्काळ काय आहे त्याची पण जाहिरात देणार का? काय आता दुष्काळ करायची का नाही? ज्यांनी पाहिजे त्यांनी ऍप्लिकेशन करा. असंवेदनशील सरकार आहे. माझ्या सरकारवर आरोप आहे. माणुसकीच नाही माहिती या सरकारला. माननीय मुख्यमंत्री येऊन गेले, तुम्हाला भेट देऊन गेले. 3 दिवस आम्ही इथे ओरडाआरडा केला. काल फोन आला मंत्रालयातून, बाल नियमन बंद झालं. कसं काय बंद झालं? 3 दिवसात कोळसा आला. कुठे होता मग 3 दिवस कोळसा? नियोजन केलं आम्ही आरडाओरडा केल्यानंतर. ते यायला बाल नियमन सुरू व्हायला आणि दादांनी या भागात यायला 1 वेळ झाला. तर म्हणजे या सगळ्या गोष्टीचा एक व्यापक विचार केला पाहिजे. जे सत्तेमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाच्या जरूर जाहिराती कराव्या, पण सरकार मायबाप सरकार राहतो तुम्ही. तुमच्याकडे आम्ही आदर्श म्हणून बघतो. कुणाचंही सरकार असतो, सरकारने आपल्या सगळ्यांचं आयुष्य बदलण्यात करायचं. हो, सरकार म्हणजे सिंथॉलचा साबण नाही की साबण दिसला की मी फ्रेश दिसतो. गॅस योजना झाली की तुमचं सुख आहे. कुणाच्या आयुष्यात मी आवर्जून तुम्हाला प्रश्न विचारते की आपण सगळे इथे बसलेलो आहोत, हे सरकार आल्यापासून एक मोठा चांगला बदल जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात झाला, हा कोणी मला सांगा. मी कबूल करा, एक मोठा चांगला बदल. डॉक्टर आंदोलन, वकील आंदोलन, पेट्रोल महाग, सिलेंडर महाग, रस्त्याची कामं अपूर्णी, बुलेट ट्रेन तर आलीच नाही. रस्त्याचं पत्रीकरण मी बघत होते, अर्धवट काम चाललंय. खड्डे रस्त्यात, खड्डे में रस्ता, रस्ते में खड्डा. देशात चॅलेंज करते मी तुम्हाला. हेच मंत्रिमंडळ म्हणलं होतं की खड्डा दाखवा, 500 रुपये घेऊन द्या. मी 1 लाख खड्डे देतोय, 1 लाख गुणिले 500 रुपये टाका माझ्या अकाउंटला या सरकारने. ही परिस्थिती आहे सगळीकडे. कुपोषण वाढलेलं आहे. कुणाला चांगलं झालंय, कुणाचे आजचे दिन आले. पोरं मला कॉलेजमधली सांगतात. आत्ता मला मुलांनी विचारलं की ताई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबायच्या, आमची कर्जमाफी कशी होणार? कर्जमाफी मी नाही म्हणले, इथला मुलगा अमोल म्हणला की कर्जमाफी फसवी आहे. कारण का त्याचं फी भरायला त्याच्या वडिलांना पैसे नाहीत. मुलाला शिकायची इच्छा आहे, कुठून देणार ते पैसे? कर्जमाफी नाही, हमी भाव नाही, पेट्रोल डिझेलची महागाई. अरे सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं, अशी परिस्थिती झाली. आणि इथे रोज पेपर वर्तमानपत्रात रकाणे लिहून येत आहे दुष्काळाबद्दल. मुख्यमंत्री काय म्हणतात, 31 तारखेला कसला मुहूर्त आहे? 3 आठवडे. एवढं प्रशासन कमकुवत आहे की त्यांना दुष्काळ जाहीर करायला 3 आठवडे लागतात. आमचं सरकार असताना 3-4 दिवसात दिल्लीवर याचा 1 आठवड्याच्या आत लाल्या रोग आला तर तुम्ही डेटाबेस काढा. याचं का नाही अनुदान दिल्लीवरनं आठवड्याभराच्या आत? आम्ही कधी दुष्काळाला कधी थांबले? आमचे नेते रस्त्यावर असायचे. सगळे आमदार खासदार ऑर्डर करायचे की चला सगळे फील्डवर जाऊन बघा कुठे पाणी आहे, टँकर आहे, सगळं करा. तेच प्रशासन आहे ना, लोक तेच आहेत, फक्त नेते बदलले आणि त्यांना मग 3 आठवडे लागतात. आणि दुष्काळासारखी गोष्ट या राज्याचे सत्तेत असलेले पक्षाचे अध्यक्ष म्हणतात कमी पाणी आहे, दुष्काळ नाही आहे. जे मराठी मला समजतं त्याच्यात कमी पाण्यालाच दुष्काळ म्हणतात असं मला तरी आईवडिलांनी आणि माझ्या शिक्षकांनी मला शिकवलं. जर हे दुष्काळाच्या बाबतीत असंवेदनशील असतील, आणि मला दुष्काळाचं कधीच राजकारण करणार नाही, कधीही नाही करत. कारण का दुष्काळ हा महत्त्वाचा विषय. सर्वसामान्य माणूस शहरातला असू दे, 8-10 दिवसातून एकदा त्याच्याकडे पाणी जाते, असे असंख्य शहरं आहेत महाराष्ट्रात. बस त्या गोष्टी जातात. मी जास्तच बोलायला लागले. आता हे प्रॉब्लेम आहे खासदार झाल्यापासून, माहीत दिला की सोडतच नाही हातातून. त्यामुळे आता परत आपण चर्चा तुमच्याकडे टाकूया. थँक्यू. ताई, मी डॉक्टर रुपेश पाटील आहे आणि होमिओपॅथीचा प्रॅक्टिशनर आहे. होमिओपॅथिक डॉक्टरच्या समस्या काय आहे ते तुम्हाला माहीत आहे, त्याच्यामुळे मी तर सांगत नाही. त्याच्या संबंधी तुम्ही जसं संसदेत नेहमी अभ्यासू प्रश्न मांडतात तसं आमचाही प्रश्न मांडावा अशी एक विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट, साहेबांच्या वरती जे आधारवाड नावाचं पुस्तक होतं
ते राज्यात कुठेच भेटत नाही, कोणत्याच पुस्तकच्या स्टॉलमध्ये भेटत नाही. तर ते मला मिळावं, भाऊंकडे ते तुम्ही पाठवावं अशी माझी एक वैयक्तिक विनंती आहे. हो. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे जो पाचवण्यासाठी कदाचित राज्यात हा कुठे कोण आहे का ते फक्त त्यांचं नाव नंबर घेऊन द्या, पुस्तक पाठवून. कारण ते मानव दरांकडे पण ते मागितलं ते मिळत नाही इकडे. आणि तिसरी महत्त्वाचा प्रश्न ताई की महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची खूप मोठी परंपरा आहे. उत्तर प्रदेशमध्ये 35-40 वर्षापूर्वी सुचेता कुकरांनी महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, तर महाराष्ट्रात सुप्रियाताई का नाही, हा एक माझा विचार आहे. म्हणून देते, नाहीतर कन्फ्युजन आहे. तर याचं उत्तर मला देऊन कंटाळा लागतो. एक तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मी लोकसभेसाठी तिकीट मागितलं. एक तर दुसरं यांनी उत्तर प्रदेशचा उल्लेख केला. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान सगळ्या ठिकाणी महिला मुख्यमंत्री झाल्या. तिथली स्त्री भ्रूण हत्या संपली का? तिथला डोमेस्टिक व्हायलन्स संपला का? तिथली छेडछाड संपली का? नाही. त्याच्यामुळे टोकनिझमच्या मागे लागू नका, माझं म्हणणं आहे. पदाला महिला किंवा पुरुष ह्याच्यात अडकू नका. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तीच व्यक्ती हवी जी व्यक्ती संवेदनशील असेल, कष्ट करणारी असेल, महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असेल आणि या राज्याची आन बान आणि शान आणि ओळख या देशातला एक नंबरचा राज्य म्हणून असेल, त्या व्यक्तीने व्हावं. त्याच्यामुळे महिला आणि पुरुष. आणि एक मुद्दा मी जो तिथे मांडला मुलांसाठी, तो तुम्हाला थोडक्यात सांगते की ह्या देशामध्ये मी एक महिला म्हणून सांगते, मला जो न्याय दिला तो पुरुषाने दिला. मला मताचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. मला शिक्षणाचा अधिकार जो एक पुरुष होता, शिक्षणाचा अधिकार महात्मा ज्योतिबा फुलेंनी दिला, जेही एक पुरुष होते. महिलांचं पहिलं हॉस्टेल कोणी काढलं तर हे पण पुरुषच होते. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सगळ्यात जास्त कॉलेज काढली, पुरुष होता. महिलांना आरक्षण देणारं पहिलं राज्य महाराष्ट्र होतं, त्याचा मुख्यमंत्री पुरुषच होता, ज्याचं नाव शरद पवार होतं, तोही पुरुषच होता. त्याच्यामुळे सगळा जो समानतेचा न्याय आम्हाला पुरुषांनीच दिलेला आहे. त्याच्यामुळे महिलाच महिलेला न्याय देऊ शकते, हाच तर पुरोगामी विचार या राज्याचा आहे. त्याच्यामुळे महिला अधिक पुरुष कार्यक्षम, कर्तृत्ववाद, संवेदनशील आणि सगळ्यात मोठा गुण आणि जो राज्याला एक नंबर देईल. मी थोडी कॉम्पिटिटिव्ह आहे, त्याच्यामुळे माझा नेहमी स्वप्न असतं की माझं देशात सगळ्यांचंच चांगलं व्हावं, पण महाराष्ट्र हा नेहमी एक नंबरच सगळ्यात असावा, हे माझं स्वप्न. त्याच्यामुळे जे कर्तृत्ववान असेल सगळ्या आमदारांमध्ये त्यांनी व्हावं, त्याला माझ्या शुभेच्छा. याचं आता मी रेकॉर्डिंगच करून टेप वाजवते, मला सांगून सांगतात. नमस्कार. मी लोकसभात लढणार आहे. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर जिजाबराव पाटील. एक प्राध्यापकाचे काही 2-3 प्रश्न आपले पुढे मांडू इच्छितो. टाईप करूया राजकारणाचे. नाही, राजकारणाचा प्रश्न तुम्हाला. प्रश्न असा आहे की शिक्षण व्यवस्थेमध्ये मॅडम माध्यमिकपासून तर प्राध्यापकांपर्यंत कमीत कमी 60 ते 70% पदं रिकामे आहेत संस्थेमध्ये. आणि आमच्या महाविद्यालयामध्ये 60 पदं असताना फक्त 20 प्राध्यापक काम करत आहेत. 40 प्राध्यापक CEPवर काम करत आहेत. त्यांना महिन्याला 4,000 रुपये मिळतात. महिन्याला 4,000 रुपये, जिथे मजुरांना 6,000-8,000 रुपये महिन्याने मिळतात, 400 रुपये रोजप्रमाणे. प्राध्यापकांना फक्त 4,000 CEPवर. ते सुद्धा जर एसटीचा प्राध्यापकाची जागा असेल तर एसटीचाच भरा. आता CEPमध्ये कोणी 4,000 मध्ये एसटीचा कॅटेगरीचं पुरुष काम करत नाही, मग एसटीचा घ्यायला लागतो. माझ्या डिपार्टमेंटला SC कॅटेगरीची डॉक्टर झालेली, नेट परीक्षा पास, सेट परीक्षा पास, ST कॅटेगरीची प्राध्यापक क्रांती सोनवणे 4 वर्षापासून काम करत आहे. त्यांना ॲप्रूव्ह देत नाही विद्यापीठ, कारण की एसटीची जागा एसटीचा भरा म्हणून. मला असं म्हणलंय की कुठल्याही जागा असेल CHB तासिका तत्वावर प्राध्यापक भरताना तरी सुद्धा तुम्ही कॅटेगरी बघता. मला असं म्हणणं आहे, आमचा प्रश्न असा आहे की कमीत कमी तासिकावर भरताना हा इश्यू पाहू नये, कारण की तुम्हाला जर तासिका तत्व भरायचं असेल आणि जर कोणी काम करायला तयार नसेल तर जो व्यक्ती अवेलेबल आहे त्याला घेऊन आपल्याला काम करायला लागते. आणि हा प्रश्न जिथून सर्व व्यापारी डॉक्टर वकील बनणार आहेत त्या सिस्टममधून की ते शिकवायलाच त्यांना प्राध्यापक नसतील तर तुम्ही भविष्याची पिढी कशी घडणार आहे या बाबतीत आपण लक्ष घालावं. थँक्यू. तासिका तत्वांना आरक्षण नको, हा मला प्रश्न बेसिक. थँक्यू. मी डॉक्टर भूषण मगर.
16 तारखेलाच माननीय पवार साहेबांच्या हस्ते माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. पवार साहेबांनी उद्घाटन येताना एकच सांगितलं होतं, मी फक्त उद्घाटनाला याच्यासाठी येतो आहे की हे ग्रामीण भागातलं हॉस्पिटल आहे. तर माझं आपल्याला एक विनंती असेल की मला एक हॉस्पिटल चालू केल्यानंतर इथल्या गोरगरिबांची सेवा होण्यासाठी आपण मागे राजीव गांधी योजना चालू केलेली होती, आता तिचं महात्मा फुले असं नामकरण झालं आहे. पण एवढं करूनही ग्रामीण भागात आज आमच्या हॉस्पिटलला जर आपण बघितलं तर 5 तालुके अटॅच आहे, जवळपास 10 ते 12 लाख लोकसंख्या असलेल्या हॉस्पिटल अटॅच आहे. तरी पण महात्मा फुले योजना यायला खूप विलंब होत आहे. तर त्या हिशोबाने यासाठी आपण आपल्या पक्षातर्फे आम्हाला काय हे करू शकतात. आणि दुसरा प्रश्न, आज ग्रामीण भागातली जी वैद्यकीय व्यवस्था आहे ती खिळखिळी झालेली आहे. एवढं असताना आम्ही डॉक्टर लोक अतिशय कष्टाने काम करतो मॅडम, पण डॉक्टरांचा सुरक्षेचा प्रश्न ॲज अ प्रोफेशनल जर मला विचाराल तर हा खूप वाईट अवस्थेत आहे. आणि यासाठी आपल्यातर्फे समाज पक्षातर्फे आणि मागे पण सरकारने कायदे केलेले आहेत, पण कायद्याचा उपयोग नाही, मागच्या सरकारने नाही, आमच्याच सरकारने RR पाटील असताना तो कायदा झालेला आहे, पण त्याचा उपयोग त्याचे इम्प्लिमेंटेशन इथं होत नाही आणि डॉक्टर खूप असुरक्षित अनुभव करतात. त्यामुळे काय होतं की एखादा इमर्जन्सी पेशंट जर आमची कॅपेबिलिटी असली इथं ट्रीट करायची, तरी फक्त काहीतरी नातेवाईक गोंधळ घालतील किंवा नातेवाईकांचा गैरसमज होईल, त्यामुळे आपले पेशंट इथं न ठेवता पुढे रेफर करून द्यायचं आणि त्याच्यामुळे पेशंट आपण हानी व्हायची. तर माझी एक इच्छा असेल की यासाठी आपल्या पक्षातर्फे काही समाज प्रबोधन, कायद्याबरोबर जर समाज प्रबोधन झालं तर हे खूप चांगलं राहील. फार चांगली सूचना आहे. आमचा जो डॉक्टर सेल आहे त्याला मी सांगेन इट्स व्हेरी गुड आहे. माझं नाव उमेश राऊते, मी त्या IT प्रोडक्ट्सचा बिझनेस करतो. माझा प्रश्न GST संदर्भात आहे. आधीचा जो GST टॅक्स होता तो 6% होता, आताच्या या शासनाने तो 18% केलेला आहे. आता या 18%मुळे काय झालं की आमचा जो सेल होता तो 12% जो ग्रोथ झाली टॅक्समध्ये, तर आमचं मार्जिन ऑटोमॅटिक कमी झालं आहे त्यात. ठीक आहे. दुसरं असं की हा कॉम्प्युटर IT बिझनेस हा ऑनलाईन झाल्यामुळे तिथेही व्यापारी मारला गेलेला आहे. आणि IT प्रोडक्ट किंवा इलेक्ट्रॉनिक पार्ट्स जे आज आधुनिक क्रांती किंवा आज व्हॉट्सअप, मोबाईल, सोशल मीडिया हा सर्व काही व्याप जो चालतो या कॉम्प्युटरच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून चालतो. तर ह्या GST टॅक्स जो 18% झाला आहे, जर आपले सरकार आले तर तो पुन्हा 6% होईल का, याच्याने आमच्यासारख्या व्यापाऱ्यांना संजीवनी मिळणार आहे. तर आपल्या जाहीरनाम्यात आपण हा मुद्दा घेणार का? थँक्यू. खूप चांगला महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही खरं तर GSTचा बेसिक सोल हा इज 1 नेशन 1 टॅक्स, म्हणजे जे 5 स्लॅब केले तेच बेसिक चुकीचं आहे. आणि मी हेच या सरकारला सांगत होतो, GST आमचं बिल आहे, आम्ही त्याचं स्वागतच करतो, पण त्याबरोबर त्या टॅक्सचं 1 टॅक्स 1 नेशन असायला पाहिजे. एक स्लॅबच करा, मग ती 10 करा, 5 करा, 7 करा, पण एकच करा. या सरकारने इतक्या टॅक्सेस त्याच्यात केल्यात आणि इतक्या, म्हणजे आता तुपावर, आता तूप काही सेलिंग कमॉडिटी नाही आहे, त्याच्यावर 12%. आमचं म्हणणं आहे 5 करा ना, 0 करू नका, पण 5 तर करा. त्याच्यामुळे तुमची ही जी मागणी आहे त्याचे रेपरकशन, आधी वॅट आणि टॅक्स होता तेव्हा 6च होता, तो आता 18वर गेला. मी जरूर तुम्ही याच्यासाठी काय तुमच्या सगळ्यांच्या वतीने काय पेटिशन वगैरे केलंय का? नाही मॅडम, हा ऑल ओव्हर इंडियाचा सब्जेक्ट आहे. सर्व डिस्ट्रीब्युटर, त्याच्यासाठी सगळ्या डिस्ट्रीब्युटर्सनी मिळून काय पेटिशन केलंय का? तुमची काय युनियन किंवा काय आहे का? युनियन आहे, परंतु जास्त काही बोलू शकत नाही. आता जो लादला गेला आहे तो लादला गेला आहे. नाही, तुमच्या वतीने आम्ही GST काउन्सिलमध्ये जाऊ शकतो ना. आता तुपाचे जे सगळे मॅन्युफॅक्चरर्स आहेत ना, त्यांच्यासाठी गेलोय, मिल्क प्रोडक्टसाठी गेलोय, किती लोकांसाठी आम्ही जातो GST काउन्सिलमध्ये. फर्टिलायझर्सची किमती वाढल्या आहेत, सॅनिटरी पॅडची आम्ही कमी केली आता. त्याच्यामुळे हे सगळे जे आहेत गोष्टी ना, तुम्हाला उदाहरण येतात. शेती आहे, ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरच्या मागे ते हे असतं लावतात बघा, ट्रॉली, त्या ट्रॉलीला 18% लावलं आहे. काय आणि इट्स नॉट रॉकेट सायन्स, इट इज कॉमन सेन्स. ट्रॉली काय कमिटीज आहे, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, 18% कसं परवडणार? वी आर ऑलरेडी लिव्हिंग इन अ ड्राय एरिया, सो नाही, पण तुम्ही तुमच्या जर काही युनियन असेल
त्याचं प्लीज काही पेटिशन असेल तर प्लीज मला द्या. आता सत्ता त्याला इलेक्शनला 6 महिने, त्याच्या आधी GST काउन्सिलची चर्चा तर सुरू करू. आणि GST रिस्ट्रक्चरिंग करणं हा आमच्या 100% आमच्या जाहीरनाम्यात आणि ह्यांच्या जाहीरनाम्यासारखं नाही, फसवी नाही. आम्ही जेवढं कमिट करू तेवढंच आम्ही कमी. उगाच म्हणजे खायचं 2 रुपयाचं सांगायचं 200 रुपयाचं, अंदर माल 2 रुपये का, पैकिंग 200 रुपये का, हिसाब मेरे को नहीं करने का है. We'll take follow up with you about this issue now. Please. Definitely. I already take the numbers from your guys. मी सगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, ईमेल, कुछ भी करो, मला शोधणं काय फार आवडतं. Yes, definitely. Thank you. नमस्कार, मी डॉक्टर राजेश पाटील, विश्वगुरू हॉस्पिटल बेळगाव. ताई, अंमळनेर, पारोळा, अंमळनेर, धरणगाव, चोपडा आणि जळगाव इथे सुद्धा आपले कार्यक्रम झाले. परंतु एक महत्त्वाचा प्रश्न हा डॉक्टरांच्या माध्यमातून आला नाही, म्हणून मी हा मांडतो आहे की PCPNDT हा कायदा जो आहे, PCPNDT कायद्याच्या अन्वये महाराष्ट्रभरामध्ये PCPNDT कायद्याच्या अन्वये महाराष्ट्रभरामध्ये जवळपास 500च्या वर डॉक्टरांवरती केसेस लागू आहेत. त्या कायद्यामध्ये अतिशय भयानक तरतुदी आहेत, जेल आणि बऱ्याचशा सिरियस अशा. परंतु स्त्री भ्रूण हत्या या गुन्ह्यामध्ये भागीदार असलेली दुसरी पार्टी जी आहे म्हणजे पब्लिक, कारण पब्लिकमधूनच पेशंट येतात, तर त्यावर कुठली कारवाई झालेली आणि त्याची अंमलबजावणी जी आहे कायद्याची अतिशय चुकीच्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रावर झालेली आहे. तर या कायद्याच्या अंमलबजावणी बाबतीत अतिशय महत्त्वाचे ठोस असे बदल त्यात झाले पाहिजे. मी स्वतः PCPNDT कार्याच्या कमिटीवरती 4 वर्ष होतो महाराष्ट्र राज्याच्या, परंतु या बाबतीत सरकारी यंत्रणा अतिशय असंवेदनशील आहे आणि हा कायदा जणू काही डॉक्टरांकडून पैसे उकळण्यासाठीच करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचा एक मेसेज सगळीकडे गेलेला आहे. या कायद्यात 2 पार्टी आहेत, एक डॉक्टर आणि एक पेशंट. पेशंटवर कुठल्याही प्रकारची कारवाई करून घेणाऱ्यावर कुठली कारवाई झालेली नाही आजपर्यंत आणि डॉक्टरांवर तर 500च्या वरती केसेस दाखल आहेत. तरी याबाबत आपण ठोस अशी कुठली तरी एक भूमिका थेट संसदेत मांडणं अतिशय गरजेचं आहे. नमस्कार, सध्या एक प्लास्टिकचा विषय खूप महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. दिवस उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत जे 200-250 कस्टमर्स येतात. जसं तुम्ही म्हणाला की मला सांगून उत्तर द्यायला मला कंटाळा आला, तसं आम्हाला खूप त्रास होतो आहे. आणि शासनाचा विषय जरी कोर्टात असला तरी दर 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी त्यांची GR बदलतात, त्यात साईन सिग्नेचर काही नाही आणि आम्हाला व्यापाऱ्यांना कसलंच काही डॉक्युमेंट मिळत नाही. बरं, दर 2-4-8 दिवसांनी कोणतरी येतच आमच्याकडे. आता कालपासून जळगाव जिल्ह्यात नाशिकची टीम आली, कालही आमच्या भुसावळच्या मित्राला 5,000 रुपये फाईन केला. माझ्याकडे त्याचं प्रूफ पण आहे, भुसावळ नगरपालिकेची पावती पण आहे. तर हा विषय काहीतरी सॉल्व्ह करावा, कारण ते एक तर सप्लिमेंटरी काहीच देत नाही. बरं, लोकल लेवलला करावं काय हा खूप मोठा प्रश्न आहे. प्लास्टिक बंदीला मला वाटतं व्यापाऱ्यांचाही विरोध नाही, कुणाचाच आपला विरोध नाही. प्लास्टिक बंदी झाली पाहिजे हे सगळ्यांना मान्य आहे, पण काहीतरी सोल्युशन देऊन ती बंदी झाली पाहिजे होती. आणि मी सरकारलाही सांगत होते की एकदम 5,000 करू नका, पहिल्या आठवड्याला किंवा 15 दिवसाला 100 रुपये, मग 500, मग 1000 आणि मग वर्षभराने बरे 50,000 लावा. पण लोकांना कालावधी द्या प्लॅनिंग करण्यासाठी. तुम्हाला गंमत म्हणून सांगते, मी तुमचा प्रश्न जरूर सरकार दरबारीने, पण जाताना एकच सांगते की मला एक परवा व्हॉट्सॲप आलं होतं की 5,000 रुपये हे पाहिजे. त्याच्यावर मला एका व्यक्तीने सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, त्यांना 5,000 रुपये मागू दे तुमच्याकडे, तुम्ही सांगा की मोदी साहेब जे 15 लाख रुपये देणार होते ना त्याच्यातून माझे 5,000 मायनस करून द्या, काही अडचण नाही. असं हे खरं तर प्रशासनाचं झालेलं आहे, दुर्दैव आहे. पण प्लास्टिक बंदीला आपण कुणाचाच विरोध नाही, आपल्या सरकारचीच भूमिका आहे, पण प्रशासनाने ती एक पॉवरफुल टूल व्यापाऱ्यांना हॅरेसमेंट करण्यासाठी करू नये ही आपली नम्र विनंती राहील. आणि कालावधी द्या आणि सोल्युशन द्या की प्लास्टिक नाही तर दुसरं काय वापरावं. खूप चांगली सूचना आहे. मॅडम, मी ॲडव्होकेट ललित सुतारे, ज्युनियर वकील आहे. तर ज्युनियरी पेशात आल्यानंतर वकील बरेच अडचणी येत असतात, कारण प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर आपण नवीन असतो, आपल्याला कुठलाही व्यवसाय कोणीही लोक ओळखत नाही, त्यामुळे आपण कोणी पक्ष आपल्याकडे येत नसतो. त्यानंतर मग आम्हाला आर्थिक अडचण वगैरे त्या गोष्टी भासत असतात. त्यामुळे आम्हाला कुठेतरी
वेतन सुरू करावं किंवा कमीत कमी काहीतरी मानधन द्यावं, एवढी एक आमची विनंती. सगळ्या वकिलांची मागणी आहे की पहिले 3 वर्ष जसं केरळ सरकार देतं तशी द्यावी. मी हा विषय माननीय जयंत पाटलांपर्यंत मांडण्याकरता या दौऱ्यात बऱ्याच वेळा मांडला आहे की आम्हाला उगाच आत्ता मी तुम्हाला विरोधात आहे म्हणून सांगू शकते की हो आम्ही घेऊ, तसं मी करणार नाही. कारण मी बजेटमध्ये काय प्रोव्हिजन्स करता येईल याचा अभ्यास करेन आणि तुमचा नंबर किंवा काय तुम्ही मला दिलं तर ते सगळे केरळाचा अभ्यास करून टाका. केरळाचा नक्की काय प्रोव्हिजन हे मला माहिती नाही, पण मी त्याची आता गेल्यानंतर माहिती काढणार आहे आणि जरूर मी तुम्हाला आमची पॉलिसी काय असेल ही कळवेन. कारण हा प्रश्न सगळ्यात जास्त गरीब कुटुंबातील मुलांना, करेक्ट, कारण ज्यांची परिस्थिती चांगली त्यांना बराच आहे. ही मागणी बऱ्याच वेळा आहे. ताई नमस्कार. पाचोऱ्यातील व्यापाऱ्यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. एक छोटी सूचना या निमित्तानं करावीशी वाटते की कुठलंही सरकार बदललं की कायदे बदलतात आणि व्यापाऱ्यांना त्या कायद्यांना ॲडजस्ट व्हायला खूप अडचणी येतात. प्रत्येकाच्या पक्षाची ध्येय धोरणं वगैरे असतात, पण ज्या पद्धतीनं परराष्ट्र धोरण, जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी, आमचं 10 वर्ष सरकार केंद्रात होतं आणि 15 वर्ष महाराष्ट्रात किती केले माझ्या स्वतःच्या नॉलेजसाठी आम्ही किती कायदे बदलले तेव्हा? नाही, नंतर बदल तुमच्या कदाचित नसेल, माझ्या ज्ञानात तितकं नाही, पण नंतरच्या सरकारने काही कायदे सरकार एवढे कायदे नियम बदलले नाही अनेक वेळा. माझं त्यातली सूचना अशी आहे, जसं कुठल्याही पक्षाचं सरकार आलं की परराष्ट्र धोरण बदलत नाहीत देशाचं, ते तो पक्ष काही असला तरी ते परराष्ट्र धोरण तसंच असतं. तर व्यापार नीती जी आहे ती एक देशाची ठरवावी आणि एक 10-15 वर्षाची ती व्यापार नीती असावी की ज्याच्यावर त्याचा उपयोग होईल. आणि तो आवर्जून तुम्हाला सांगायचा उद्देश असा की ते तुम्ही पवार साहेबांना सांगू शकाल आणि पवार साहेबांचं राहुलजी ऐकतात आणि मोदीजी ऐकतात. नमस्कार, भूषण पाटील. पत्रकार आहेत, नाही तर मी तुम्हाला एक जोक सांगितला असता, पण आता पत्रकार आहेत नाही तर मी काहीतरी पब्लिकली बोलले असते. तुम्ही नंतर मला हे कार्यक्रम झाल्यावर भेटणार मी तुम्हाला सांगते. इतना तो दुनिया में देखा है, कुणावर विश्वास ठेवा, पत्रकारावर नाही, वो किसी का दोस्त नहीं होता, वो किसी का दोस्त नहीं होता. ठीक है, तो तुमचा जॉब पण आहे, कशाला तुम्हाला पेट का सवाल है, ऐसा ही रहो, अच्छा है. या लोकांनी पहिलेच काही लोकांना देवाचा अवतार घोषित केला म्हणून त्यांच्यावर सांगणार. भूषण पाटील, सर्वात महत्त्वाचा ग्रामीण भागातल्या मुलांचा प्रश्न असा आहे की 2014 पासून जे सरकार आलं 2 करोड जॉब्स आम्ही तुम्हाला ऑफर करू असं सांगितलं होतं. जॉब्स 2 कोटी, तर 2 कोटी जॉब्स होते ते आहेत ते प्रायव्हेट किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतील ते त्यांना माहिती, त्यांचं लपलाप त्यांना. परत नाही होणार पण नाही ते आजच्या दिन याच्यामध्ये फार फरक पण असतो काही. दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे हा मोठा स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे. स्वर्गीय R.R. पाटील होते तेव्हा इथे अनेक तरुण इथे आहेत. R.R. आबा होते तेव्हा 12-12, 15-15 हजार जागा पोलीसच्या यायच्या. आमचा जो तरुण आहे तो पोलीस भरतीच्या आशेवरती हा वर्षभर प्रॅक्टिस करतो आणि या लोकांनी 14 पासून फक्त 2, 4, 6 आणि 8 अशा जागा काढल्या. कधी 4, कधी 2 अशा जागा येतात. लाखो तरुण बसतात आणि कोट्यवधी रुपये हे गोळा करून घेतात आणि हे गोळा करून घेतल्यानंतर जॉब्स निघत नाही. दुसरी गोष्ट, जे क्लासहून अधिकारी आहेत, अश्रेणीचे जे लोक आहेत त्यांची खूप सारी पदं रिक्त आहेत आणि ही जी लोक आहेत ही परत असताना हे गव्हर्नमेंट त्या जागासुद्धा काढत नाही. म्हणजे मग आमच्या तरुणाने नेमकं इंजिनिअरिंग करावं किंवा MBBS करावं, आमची एवढी पात्रता नाही, आमच्या वडिलांकडे आम्हाला शिकवण्यासाठी एवढा पैसा पण नाही आहे. आणि तिकडे जाणारे जे तरुण आहेत, तुमच्या माहितीकरता सांगतो, परवाचे 4 इंजिनिअरिंग झालेले मुलं पोलीस भरतीमध्ये पोलीस झाले आहेत. म्हणजे नेमकं इंजिनिअरिंग करावं की पोलीस भरती हा प्रश्न जर तुम्ही सरकारला आमच्या वतीने विचारला तर युवकांचा फार मोठा बॅकअप असेल आणि युवक या प्रश्नावरती अडलेले आहेत. तुम्ही एकच विषय घेऊन संपवते की मला विचाराल तर मी एका प्रोग्रेसिव्ह मतदारसंघाचं रिप्रेझेंटेशन करते, म्हणजे देशातला अतिशय चांगला मतदारसंघ म्हणून माझ्या मतदारसंघाकडे बघितलं जातं. ऑन अ सिरियस नोट, ह्या देशातलं सगळ्यात मोठं आव्हान मला जे माझ्याही लोकसभा मतदारसंघात वाटतं, हा मुलगा म्हणतोय ते सुशिक्षित बेरोजगारी. ते इथून पुढे सुशिक्षित बेरोजगारी हा या देशाच्या समोर सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. मी त्याच्यात काम खासदार सोडून करते आहे, म्हणजे खासदारकीचं काम सोडून. तुमच्यापैकीही कुणाला रोजगार, कारण ती मुद्रा योजनेमध्ये वगैरे काही पैसे मुलांना रोजगार मिळालेला नाही.
तर तुमच्यापैकी एक्सपर्ट्सला काही या धोरणाबद्दल काय मांडायचं असेल तर जरूर आपण सूचना करावी. आता आपण वेळात वेळ काढून सगळे आलात, अतिशय चांगल्या सूचना केल्या. मला म्हणूनच तुमचं ऐकायचं असतं, कारण का राष्ट्र धोरण असावं जसं व्यापाऱ्यांचं एक धोरण असावं, कारण का व्यापारीच नोकऱ्या आणि इकॉनॉमी जनरेट करतो. त्याच्यामुळे फार मोठं चांगली सूचना तुम्ही दिली आहे की मी जरूर पवार साहेबांकडे मांडीन. आपण आलात याबद्दल आपले पूर्वक आभार मानून आपली रजा घेते. ध्येय न्यूज सहसंपादक स्वप्नील कुमार सोबत कॅमेरामन केदार पाटील.